सध्याच्या आपण लाईफमध्ये बघतो की खूप स्ट्रेस आहे. करेक्ट. सो स्ट्रेसमुळे तुम्हाला एखादा म्हणजे अफर्म करून 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 तुम्हाला कुठला डिसीज किंवा तुम्ही क्रॉनिक डिसीजकडे पण वळू शकता का? ओके. पण सगळ्यांमध्ये कॉमन एक गोष्ट जी मला आढळली, हम्म. प्रत्येकाच्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये काही ना काहीतरी एक बिलीफ सिस्टम. असते. ओके. सो बिलीफ सिस्टम, माइंडसेट आणि ब्रेन वेव्स, बर. ह्या 3 वेगळ्या गोष्टी आहेत. बिलीफ सिस्टम ही समाजाने घालून दिलेली आहे, घरच्यांनी घालून दिली आहे. त्यामुळे काय होतं, तुमचा माइंडसेट बनतो. तू जे काही बघतोस 5 सेन्सेसने अनुभवतोस, ते तू कुठे टाकतोस? तुझ्या माइंडमध्ये. माइंड. आणि मग ते माइंडमधनं ब्रेनमध्ये जातं. हम्म. डॉक्टर तुला ब्रेनचाच MRI सांगतो, माइंडचा हम्म. MRI नाही सांगत. करेक्ट. सो इट इज सो इम्पॉर्टंट की तुझं घरचं अंगण आधी चांगलं ठेव, हम्म. माइंडची जागा तरी चांगली ठेव. त्यामुळे तू 5 सेन्सेसमधनं काय घेतं ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे तुझं परसेप्शन. ओके. परसेप्शन कुठून येतं? बिलीफ सिस्टममधनं. ट्रू. सो मुळात तुमचं बिलीफ सिस्टम काय आहे हे हम्म. चेक करणं इम्पॉर्टंट आहे. बर. मग तुमचा येतो माइंडसेट. ओके. तुम्ही जे सेन्स करताय ते तुम्ही तुमच्या डोक्यात टाकताय अँड युअर ब्रेन इज गोइंग टू पिक दॅट. ओके. माइंडसेट समाज, शाळा, हम्म. टीचर, सोसायटी, येणारे अनुभव, हम्म. त्याच्यातनं आपण बनवत असतो आणि घडवत असतो. पण हम्म. ते चुकीचं असू शकतात की. करेक्ट. आता येतं ब्रेन वेव्स. सो हिलिंग म्हणजे काय? हिलिंग इज अवेअरनेस, ओके. जागरूकता. हम्म. कशाबद्दल? तुम्ही काय बघताय, तुम्ही काय आत्मसात करताय आणि आतमध्ये टाकताय. हम्म. सो ब्रेन वेव्स कॅन बी चेंज्ड. ओके. जेव्हा तुम्ही सतत स्ट्रेस टाकताय बॉडीमध्ये, तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये हॉर्मोन्स असतात. राईट. कॉर्टिझोल हॉर्मोन सतत तुमच्या बॉडीमध्ये फ्लो होतो. हम्म. आपल्याला पाहिजे डोपामाइन, ज्यांनी एक्साइटिंग गोष्ट आपण केल्याने आनंद होतो, म्हणजे हॅपी हॉर्मोन्स प्रोड्यूस करायला पाहिजेत. करेक्ट. पण आपण एक्झॅक्टली काय करतो? उलट. उलट. कॉर्टिझोल प्रोड्यूस झाल्यावरती तुमच्या बॉडीमध्ये सगळ्यात जो वीकेस्ट तुमचा चक्रा असेल किंवा ऑर्गन असेल, तिथे तो सतत प्रोड्यूस झाल्यामुळे कॉर्टिझॉल, तिथे आजारपण. वेन युअर ओके. लाईफ इज नॉट ॲट इज, यू इन्व्हाइट डिझीज. आपल्याला एवढं नेगेटिव्हची सवय झालेली आहे की आपल्याला काही नाही झाल्याचा आनंद व्यक्त न करता 16,000 रुपये MRIला गेल्याचं दुःख होतं. सो तुम्हाला तुमच्या बिलीफ सिस्टमवरती खूप काम करायची गरज आहे.